स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आपल्या चॅनलवरती मी स्किन केअर, हेअर केअर, काही वेट लॉस टिप्स, बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओज, ब्लॉग्स, माझी काही ट्रेंडिंग शॉपिंग अशा बऱ्याच विषयांवरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते। तर अशाच काही विषयांवरती व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सध्या आपल्या इथे भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आयर्न डेफिशियन्सी म्हणजे HB कमी असण्याचं जे काही केसेस आहेत त्या खूप वाढलेल्या दिसतात। आपण दिसताना अगदी नॉर्मल आपल्याला वाटत असतं की ह्याला काय झालं आहे, हा अजिबात आजारी वाटत नाही, पण त्या व्यक्तीचा HB कमी असू शकतो। तर HB कमी आहे हे ब्लड टेस्ट शिवाय सुद्धा आपल्याला काही लक्षणांवरून सुद्धा स्वतःला ओळखता येऊ शकतं। तर हे कसं ओळखायचं? HB जेव्हा कमी असतो तेव्हा आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटतं, सतत थकवा येतो, झोपून राहावंसं वाटतं, केस गळतात किंवा निस्तेज होतात, नख तुटतात, चेहऱ्यावरचा म्हणतो ना तेज असतं ते निघून जातं। आणि या सगळ्या गोष्टींमुळे एक कुठेतरी मनामध्ये आपलं असतं की आपली कार्यक्षमता कमी होते। विद्यार्थी असतील तर ते आपलं काही कॉलेजचा अभ्यास त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, लक्षात राहत नाही। आणि ऑफिस गोईंग आपण जेव्हा असतो तर तेव्हा आपल्याला जाणवतं की माझी एनर्जी कमी पडते किंवा मी आधी जितका फ्रेश आणि छान व्यवस्थित सगळी कामं निभावून घेत होतो ते कुठेतरी कमी पडतं। आणि यापैकी कोणतंही लक्षण जर तुम्हाला जाणवत असेल तर अगदी महागडी औषधं घेण्यापेक्षा घरच्या घरी आपल्या आहारातून आपण कसं हे सगळं मॅनेज करू शकतो तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा व्हिडिओ स्त्री पुरुष, लहान मुलं, मोठी माणसं सगळ्यांसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी तर आपण बघूया की हिमोग्लोबिन म्हणजेच HB कमी का होतो, कशामुळे होतो? तर त्याची काही कारणं आहेत आणि त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचा डाएट योग्य नाही आहे। तुम्ही अरबट चरबट खाताय, कितीही वाजता जेवताय, तुम्हाला अपुरी झोप मिळते, तर यामुळे HB कमी होऊ शकतं। म्हणजे पहिलं जे कारण आहे ते आहे डाएट। दुसरं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे ब्लड लॉस। काही जणांचा मोठा आजारपण येऊन गेलेला असतं, ॲक्सिडेंट झालेला असतो आणि या ब्लड लॉसमुळे सुद्धा HB कमी होतो। त्यानंतरचं कारण आहे तिसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे गरोदरपण। गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप बदल होत असतात आणि या दरम्यानसुद्धा हिमोग्लोबिन जे आहे ते कमी होऊ शकतं। यासाठीच डॉक्टर्स जे आहेत ते अगदी पहिल्या दुसऱ्या महिन्यापासूनच आयर्नचे जे काही सप्लिमेंट्स असतात तर ते देत असतात जे काही गरोदर स्त्रिया आहेत त्यांना। आणि त्यानंतर चौथं महत्त्वाचं कारण आहे की तुमचं डाएटसुद्धा व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तुमचे बॉडीमध्ये काही अशा पद्धतीचे डिसऑर्डर्स आहेत की ज्यामुळे जे हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते कमी राहतं आहे किंवा आयर्न जे आहे ते ॲब्झॉर्ब होत नाही आहे। तर या सगळ्या गोष्टी, ही सगळी कारणं तर आपण समजून घेतली, लक्षणं बघितली, कारणं बघितली, आता यावरती उपाय काय आहे ते सुद्धा बघूया। तर मला नेहमी जेन्युइनली असं वाटतं की आपण कुठलेही जे काही सप्लिमेंट्स आहेत ते घेण्यापूर्वी आपल्या आहारामध्ये, आपल्या डाएटमध्ये योग्य तो बदल केला तर आपल्याला जे काही रिझल्ट आहेत ते पटकन मिळतात। तर त्यासाठीच पहिला महत्त्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे मधाचा तुमच्या आहारात वापर। आता मध जो आहे तो आपण कधीही गरम करून खाऊ नये असं आयुर्वेद सांगतं। तर त्यासाठी काय करायचं की सकाळी उठल्यानंतर आपण 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा मध, अर्धा लिंबाचा रस म्हणजे अर्धा लिंबू त्याचा रस आणि 1 चमचाभर मध हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। आता मधामध्ये काय असतं? मधामध्ये आयर्न आहे, कॉपर आहे, मॅग्नेशियम आहे आणि लिंबामध्ये आहे व्हिटॅमिन C। आता मध लिंबू एकत्र का घ्यावं? तर जे व्हिटॅमिन C लिंबामधून आपल्याला मिळतं ते व्हिटॅमिन C आयर्न ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करतं। म्हणजे जर तुम्ही फक्त मध घेतलात तर तुमच्या बॉडीमध्ये आयर्न जाते पण ते ॲब्झॉर्ब होत नाही आहे, तसंच बाहेर टाकलं जाते, तर त्याचा उपयोग नाही आहे। त्यासाठी व्हिटॅमिन C सुद्धा असायला हवं। तर त्यासाठीच सकाळी उठल्या मध लिंबू पाणी घ्यायचं आणि हे जे आहे ते तुम्ही अगदी तुमचं रेग्युलर नॉर्मल रुटीन बनवून टाका, ज्याच्यामुळे तुमचं HB पण वाढेल, वजनसुद्धा कमी होईल आणि चेहरासुद्धा खूप छान ग्लो होईल। त्यानंतर HB वाढवण्यासाठीचा दुसरा जालीम उपाय तो म्हणजे आपल्या आहारामध्ये बीटाचा वापर। बीटामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं, कॉपर असतं, मॅग्नेशियम असतं, व्हिटॅमिन B1, B2, B12 हे सगळे अगदी भरभरून असतात
आणि यामुळे आपलं जे हिमोग्लोबिन आहे ते वाढायला मदत होते. तर आता बऱ्याच जणांना बीट खायला कंटाळा येतो सॅलड म्हणून, तर त्यासाठी बीटाची आपण कोशिंबीर करू शकतो. तर या बीटाच्या कोशिंबिरीची रेसिपीसुद्धा मी लवकरच आपल्या स्नेहपूर्ण रेसिपी या चॅनलवरती अपलोड करेन, आणि जर ती ऑलरेडी केलेली असेल तर त्याचं मी लिंक देईन. तर ही बीटाची कोशिंबीर जी आहे ती करायला खूप सोपी आहे. अगदी आपण जेवणापूर्वी 5-10 मिनटात ही बनवू शकतो. 5 मिनटात ही तुम्ही करून घेऊ शकता. काही जणांना जर कोशिंबीरसुद्धा खायची नसेल तर बीट थोडंसं साल काढून कुकरमध्ये थोडंसं वाफवून किंवा उकडून घ्यायचं 1-2 शिट्ट्या येईपर्यंत. त्यानंतर मिक्सरला बारीक करून त्याचा ज्यूस काढायचा आणि तो आपण एक अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून ते तुम्ही ज्यूस घेऊ शकता. पण मी शक्यतो असं सांगेन की ज्यूस करण्यापेक्षा तुम्ही कोशिंबीरच खा, कारण की त्यामुळे बीटामधले फायबरसुद्धा आपल्याला मिळतात. आपलं जे पचन आहे ते सुद्धा चांगलं होतं आणि हिमोग्लोबिन तर वाढतंच. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट जी आपल्या डाएटमध्ये असायलाच हवी ती म्हणजे पालक. पालकामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं आणि त्यामुळे आपला हिमोग्लोबिन म्हणजे HB वाढायला मदत होते. पण पालक खाण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पालक कधीही कच्चा खाऊ नये. तो व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यानंतर वाफवून त्याची भाजी करून किंवा सूपच्या रूपात तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामुळे खूप फायदा होतो आणि आपलं हिमोग्लोबिन अगदी झटपट वाढतं. त्यानंतर ड्रायफ्रूट्सच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर खजूर आणि काळे मनुके हे आयर्नचा अगदी रिच सोर्स आहेत. तर खजूर आपल्याला माहितीच आहे, पण काळे मनुके कसे खावेत तर शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी काळे मनुके जे आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी नाश्त्यासोबत खायचे. याच्यामुळे आपला जो हिमोग्लोबिन आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढतं, कारण की याच्यामध्ये आयर्न आहे, त्यानंतर कॉपर आहे, त्यानंतर बरेच विटॅमिन्स याच्यामध्ये आहेत आणि खूप छान याचा आपल्याला जो रिझल्ट आहे तो अगदी इन्स्टंट मिळतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या आहारामध्ये डाळिंबाचा वापर. डाळिंबामध्ये आयर्न असतं आणि HB वाढण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्याचसोबत डाळिंबामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं आणि हे सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. डाळिंबासोबतच पपई किंवा टरबूज, कलिंगड यांचासुद्धा आपल्या आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता. त्याचसोबत महत्त्वाचे असतात ते म्हणजे काळे तीळ. आता सध्या थंडी येते, तर या थंडीच्या काळात आपण आपल्या आहारामध्ये साधारण 1 चमचाभर, अर्धा चमचा, जितकं शक्य आहे तेवढ्या काळ्या तिळांचा तुम्ही समावेश करून घ्या. तर त्यासाठी तुम्ही जे काय आपले कोशिंबीर सॅलड्स असतात त्याच्यावरती ते टाकून घेऊ शकता किंवा अगदी असेच कच्चे सुद्धा सकाळी उठल्या एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा तीळ तुम्ही चावून खाल्लेत तरी त्याचा सुद्धा खूप फायदा होतो. आता हे सगळं झालं डाएटच्या बाबतीत, पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या ठरतात. HB जे आहे ते वाढवण्यासाठी, आयर्न वाढवण्यासाठी, आयर्न जो काही आपला इंटेक आहे, ॲब्झॉर्प्शन आहे ते वाढवण्यासाठी, ते म्हणजे लोखंडी कढईचा वापर किंवा लोखंडी भांड्यांचा वापर. तुम्ही भाजी करण्यासाठी लोखंडाची कढई वापरू शकता, त्याच्यामध्ये पालेभाज्या करून घेऊ शकता किंवा तवा लोखंडी वापरू शकतो आपण, डाव जो आहे तो लोखंडी वापरू शकतो. आणि त्याचसोबत अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तांब्याचं जे भांडं मिळतं त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, रात्रभर ते पाणी तसंच ठेवायचं आणि सकाळी उठल्या उपाशीपोटी आपण ते पाणी पहिल्यांदा प्यायचं. तर त्याच्यामुळे सुद्धा आयर्न ॲब्झॉर्प्शन जे आहे ते खूप उत्तम होतं आणि तुमचा HB जो आहे तो खूप वाढायला मदत होते, व्यवस्थित राहतो आणि आपल्याला खूप काही औषधं किंवा खूप काही सप्लिमेंट्स घ्यायची गरज पडत नाही. डाएटसोबतच अजून काही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात ते म्हणजे प्राणायाम, योगासने. तर त्यामध्ये अनुलोम विलोम तुम्ही करू शकता. जे काही माइंडफुल प्रॅक्टिसेस ज्या आहेत तुमच्या बॉडी रिलॅक्स होण्यासाठी, स्ट्रेस कमी होण्यासाठी, ह्या सगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स तुम्ही करू शकता. कारण की कसं होतं, ॲनिमियामुळे तुम्हाला इतका थकवा येतो किंवा ॲनिमिक एखादी व्यक्ती असेल, थोडंसं जरी HBचं प्रमाण कमी झालं असेल तर चक्कर येणे, थकवा येणे, बॉडीमधले जे काही आपले ऑर्गन्स आहेत ते नीट काम करत नाहीत आणि त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला त्याचा जो काही परिणाम आहे, वाईट इफेक्ट जो आहे तो दिसतो. तर ते अवॉइड करण्यासाठी या काही सप्लिमेंटरी गोष्टी आहेत. आता आपण काय खायचं हे बघितलं, काय करायचं नाही हे सुद्धा बघूया. तर आपल्याला काय काय गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. तर शक्यतो तेलकट पदार्थ जे आहेत ते अवॉइड करायचे आहेत किंवा फास्ट फूड, जंक फूड जे आहे ते थोडंसं अवॉइड करायचं आहे. आणि जर काही जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असेल तर ते तुम्ही पहिल्यांदा बंद करा. कारण की चहा, कॉफी यामुळे काय होतं की जे आपल्या शरीरामध्ये आयर्न जात असतं तर ते सुद्धा ॲब्झॉर्ब होत नाही आणि त्याला ते अडथळा निर्माण करतं. म्हणजे तुम्ही एकीकडे चहा, कॉफी पिताय पण खूप छान डाएटसुद्धा तुमचा बाकीचा आहे,
त्या डाएटमधून तुम्हाला जे काही आयर्न मिळतं आहे ते आयर्न तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्बच जर झालं नाही तर मग उपयोगच नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि प्रत्येकाने आपल्या आहाराची, आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची, कारण की शेवटी सर सलामत तो पगडी 50. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय.